शिष्यवृत्ती परीक्षा 2026 काल 22 फेब्रुवारी रोजी पार पडलेली आहे. ही परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं घेतल्याबद्दल सर्वप्रथम परीक्षा परिषदेचं अभिनंदन आणि कौतुक. त्याचबरोबर ही परीक्षा देणाऱ्या सर्व माझ्या मराठी शाळातील विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी मेहनत घेणारे सर्व शिक्षक यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना निकालासाठी शुभेच्छा देते. मित्रांनो, मागील अनेक वर्ष आपण या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भानं काम करीत आहोत. पण मला वाटतं ही पहिलीच 5वीची जर प्रश्नपत्रिका आपण बघितली, आज आपण 5वीच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेणार आहोत. ही पहिलीच प्रश्नपत्रिका अशी आहे ज्यामध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी मराठी विषयाच्या पेपरमध्ये तर विशेषतः मला आढळून आलेली नाही, किंवा संदिग्धता प्रश्नामध्ये जे असते प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 4 ते 5 प्रश्न तुम्हाला सहजासहजी असे सापडतील की ज्यामध्ये प्रश्नामध्ये संदिग्धता होती. परंतु या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मात्र एक देखील संदिग्धता मला आढळून आली नाही, जेणेकरून नंतर आक्षेप नोंदवा आणि त्या आक्षेपाचं निराकरण करा अशा प्रकारचे प्रश्न मराठी विषयाच्या बाबतीत इयत्ता 5वीच्या प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत उद्भवणार नाहीत असं मला वाटतं. कारण प्रत्येकानं या प्रश्नाचं जर आपण सखोल विश्लेषण केलं तर असं निदर्शनास येतं की सर्व प्रश्न योग्य पद्धतीनं, योग्य काठिण्य पातळीचे, मुलांच्या विचारांना चालना देणारे आणि मुलांची बुद्धिमत्ता तपासणारे असे विचारलेले आहेत. त्यामुळं अशा प्रकारचे आक्षेप यानंतर उद्भवणार नाहीत असं मला व्यक्तिशः वाटतं. आपण देखील सर्वांनी त्या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून आपलं मत जरूर या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आपण बघूया या 5वीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. काल मुलांनी अतिशय चांगला पेपर लिहिलेला आहे, आपणाला त्यावरून अंदाज आलाच असेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्यासाठी विश्लेषण घेऊन आलेलं. तर बघूया, सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिल्यापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, कदाचित तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज माझ्याकडे माईक नाही आहे, त्यामुळं मी कॅमेऱ्याच्या माईकवरती रेकॉर्ड करतो आहे, त्यामुळे कदाचित थोडासा आवाज कमी आला तरी थोडंसं समजून घ्या. तरी पहिला समज दोन्ही बंद करू, त्यामुळे आवाजामध्ये थोडंसं डिस्टर्बन्स होऊ शकतो. परंतु मी नंतर माईक उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करेल. तर तोपर्यंत थोडंसं आपण ॲडजस्ट करावं अशी आपणास विनंती. तर पहिला प्रश्न बघूया. मराठी विषयाचा पहिला प्रश्न आहे, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, परिजात या फुलझाडांसोबत कारंजे देखील बसवले. वरील वाक्यातील नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. आणि या ठिकाणी पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 8 आहे, दुसरा 4 आहे, तिसरा 6 आणि चौथा 7 आहे. आता यामध्ये काल ज्यावेळी परीक्षा होत होती त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि काही शिक्षकांच्या मध्ये चर्चा चाललेली होती. हा प्रश्न थोडासा संदिग्धता वाटतोय, परंतु हा प्रश्न संदिग्ध नाही. तो कसा नाही हे आपण बघूया. तर या ठिकाणी नामांची संख्या आपल्याला सांगायची आहे. तर सोनाली हे एक नाम आहे, विशेष नाम आहे, हे आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे हे पहिलं नाम झालं. त्यानंतर परसबागेत हा थोडासा जो कन्फ्युजन शब्द आहे तो आपण मागे ठेवू. सोनटक्का, जाई, मोगरा आणि परिजात या ठिकाणी ही 5 नामं जी आहेत, ही 5 नामं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत, त्यामुळे 5+ आपण घेऊ. आता पुढे फुलझाडांसोबत हा एक शब्द आहे आणि परसबाग हा एक शब्द आहे. या 2 शब्दामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. तर परस आपल्या घराच्या मागे जे मोकळी जागा असते, ज्या ठिकाणी आपण झाडं वगैरे लावण्यासाठी वापरतो, त्या जागेला आपण परस असं म्हणतो. त्यामुळं परस हे एक स्थलवाचक नाम येऊ शकतो. स्थलवाचक नाम आहे. त्याच्यानंतर बाग हे देखील एक स्थलवाचक नाम आहे. म्हणजे हे 2 शब्द जर आपण वेगवेगळे घेतले ज्या पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, तर या ठिकाणी आपल्याला 2 नामं असलेली दिसून येतील. या ठिकाणी आपल्याला 2 नामं असलेली दिसून येतील, म्हणजे 5 + 2 या ठिकाणी 7 झाले. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं कन्फ्युजन आहे, फुलझाडांसोबत फुल आणि झाडांसोबत.
या ठिकाणी दोन नामं या ठिकाणी आपल्याला सकृतदर्शनी प्रथमदर्शनी वाटू शकतात, परंतु या ठिकाणी फक्त एकच नाम आहे आणि हा या प्रश्नामध्ये ट्विस्ट होता. हा जो आहे तो या प्रश्नामधला ट्विस्ट होता, कारण ज्यावेळी फुल झाडांसोबत असा ज्यावेळी शब्द येतो, फुल झाडांसोबत असा ज्यावेळी शब्द येतो, त्यावेळी हे फुल जे आहे ना, फुल, हे फुल आपल्याला वेगळं असलं फुल किंवा फुले जर असेल तर ते आपल्याला नाम वाटू शकतं, तर ते नाम आहेच, तर ते नाम आहेच. परंतु फुल आणि झाडांसोबत असे ज्यावेळी दोन वेगवेगळे शब्द येतील त्यावेळी फुल या शब्दाचा प्रयोग या ठिकाणी काय झालेला आहे, विशेषण म्हणून झालेला आहे. झाडांच्या विषयी विशेष माहिती विशेषण या शब्दाने दिलेली आहे, त्यामुळे फुल या ठिकाणी विशेषण म्हणून आलेलं आहे. त्यामुळे फुल या शब्दाबद्दलचा जो संभ्रम आहे किंवा संदिग्धता आहे ती या ठिकाणी फोल ठरते आणि झाडांसोबत हे एकच नाम या ठिकाणी आलेलं आहे. झाडांसोबत हे एकच नाम या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे 5 + 2 + 1 अशा पद्धतीनं या प्रश्नामध्ये 8 नामे होतात. काही शिक्षकांचं या ठिकाणी मत होतं 9 नामे होतात, तर ते मात्र चुकीचं आहे. या ठिकाणी 8 नामे होतात, कारण फुल झाडांसोबत, फुल हे झाडांसाठी विशेषण म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त 8च नामे होतात, फुले हे काही नाम होत नाही. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द निवडायचा आहे आणि तुलनेने या ठिकाणी सोपे शब्द दिलेले आहेत. फक्त काही शब्द, जे शब्द तुमच्या पाहण्यात आले, उदाहरणार्थ हा जो शब्द आहे तो बऱ्याचदा मुलांच्या पाहण्यात येत नाही, किंवा मग पाहण्यात आला तर तो विसर्गाशिवाय हाहाकार आला. असा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हा शब्द तुमच्या पाहण्यात आला असेल, हाहाकार उडाला. परंतु हा शब्द मात्र काय आहे, लेखन नियमानुसार चुका आहे. आणि हा जो या ठिकाणी शब्द दिलेला आहे तो लेखन नियमानुसार बरोबर आहे. आता दुसरा शब्द यात कन्फ्युजिंग आहे, अलगत. हा अलगत शब्द, अलगत दिलेला आहे तसा नसून अलगद हा जो शब्द आहे हा शब्द शुद्ध आहे. तीक्ष्ण आपल्याला माहितच आहे, हा शब्द शुद्ध आहे. नियमित हा देखील शुद्ध शब्द आहे. अलगत या ठिकाणी काय आहे, चुकीचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 8 होतं, तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे दुसरा प्रश्न देखील आपण बघितलेला आहे. पुढे बघा, तिसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा. आता अधोरेखित शब्द केलेला या ठिकाणी ताना. आता हे संपूर्ण वाक्य वाचून आपल्याला वेळ वाया घालवण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण आपल्याला फक्त अधोरेखित शब्दाचा विचार करायचा आहे. त्यामुळे वाक्यात तो कशा प्रकारे वापरलाय त्याच्याशी याचा काही संबंध येत नाही. अनेक ठिकाणी आपल्याला पूर्ण वाक्य वाचावं लागतं, म्हणजे ज्या प्रश्नामध्ये वाचावं लागतं त्या ठिकाणी वाचायचं, परंतु या ठिकाणी वाचण्याची तशी काही गरज नाही. अधोरेखित शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर ताना हा शब्द पक्ष्यांच्या आवाजासंदर्भात वापरण्यात येतो. आपल्याला माहिती आहे, जी असते पक्षाची सुरेल तान. एक वचन जर केलं तर हे तान येतं आणि अनेक वचनात हा शब्द ताना असं वापरला जातो. आणि आपल्याला आपल्या सर्व शिष्यवृत्तीच्या शिक्षकांनी सांगितलं असेल की जेव्हा लिंग आणि लिंग बदलायचं असतं किंवा लिंग ओळखायचं असतं त्यावेळी अनेक वचनात असलेला शब्द हा एक वचनात घेऊन वापरायचा असतो. एक वचनात घेऊन त्याचं लिंग ठरवायचं असतं. आणि या ठिकाणी आपल्याला ताना हा अनेक वचनी शब्द दिलेला आहे, त्याचं जर आपण एक वचन केलं तर तान हे येतं. आणि तान जी असते ना ती तान असते, ती तान, पक्षाची तान, ती तान. त्याला जे सर्वनाम वापरावं लागतं आपल्याला ते ती हे आहे. आणि ती सर्वनाम आपण स्त्रीलिंगी शब्दांसाठी वापरतो. ती सर्वनाम आपण स्त्रीलिंगी शब्दासाठी वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा. आता आपल्याला फक्त वाक्याचा काळ नाही ओळखायचा, तर त्याच काळाचं दुसरं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि वाक्य आपल्याला दिलेलं आहे, राही पळत जाऊन गाडी पकडेल. राही पळत जाऊन गाडी पकडेल म्हणजे अद्याप राहीनं गाडी पकडलेली नाही, भूतकाळातही ती पकडलेली नव्हती. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की हे वाक्य जे आहे, हे जे वाक्य आहे राही पळत जाऊन गाडी पकडेल, हे वाक्य भविष्य काळातलं आहे. कोणत्या काळातलं आहे? भविष्य काळातलं. कारण गाडी अजून तिनं पकडलेली नाही, यापूर्वीच्या काळात ती तिनं पकडलेली नव्हती, अजून पकडणार आहे ती, म्हणजे हे वाक्य भविष्य काळातलं आहे. आणि मग यातला आपला भविष्यकाळी वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे.
अभिज्ञाचे नृत्य कौशल्य पाहून लोक थक्क झाले, म्हणजे लोक थक्क झालेले आहेत ऑलरेडी, म्हणजे या ठिकाणी क्रिया संपलेली आहे. ते वर्तमान काळात असेल किंवा भूतकाळात असेल, आपल्याला त्याच्यावरती विचार करण्याची गरज नाही. पण इतकं मात्र आपल्याला नक्की लक्षात येतंय की क्रिया झालेली आहे, ती अजून घडणार आहे असं दिलेलं नाही, म्हणजे हे वाक्य भविष्यकाळी नाही. सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते, ऑलरेडी करते, कालही तिने केलेला आहे. रोज सकाळी करते म्हणजे कालही केलेलं आहे, परवाही केलेलं आहे, म्हणजे केलेलं आहे ही देखील क्रिया घडलेली आहे किंवा घडत आहे, पण ती अजून घडणार आहे असं मात्र यातून सिद्ध होत नाही, म्हणजे या वाक्याचा देखील काळ भविष्यकाळ नाही. गौतमच्या मनात खूप शंका होत्या, म्हणजे हे वाक्य स्पष्टपणे भूतकाळी आहे, त्यामुळे हा देखील पर्याय येत नाही. आणि सोहम चहा घेणार आहे, हा जो पर्याय हा मात्र अजून त्याने चहा घेतलेला नाही. घेणार आहे भविष्यकाळी पर्याय, पर्याय क्रमांक 4 हा भविष्यकाळी पर्याय दर्शवतो. म्हणून या वाक्याच्या काळातील जे क्रिया वाक्य आहे ते आहे सोहम चहा घेणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? विरामचिन्ह द्यायचे कोणतं राहिलेलं आहे ते बघूया. आता या ठिकाणी देखील बघा तुम्हाला 2 पर्याय योग्य वाटू शकतात. बघा, रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. मी थोडक्यात या ठिकाणी वाक्य लिहितो. रमाई, आणि आपल्या समोर फक्त 2च कन्फ्युजिंग पर्याय आहेत. बाकीचे जे पर्याय आहेत ते निश्चितपणाने येत नाहीत आणि मी त्यांचा फारसा विचार केलेला नाही. आता या ठिकाणी दीनदुबळ्यांची, बाकीची जे या ठिकाणी विरामचिन्ह येतात ते सिंगल अवतरण चिन्हामध्ये हे वाक्य दिलेलं आहे, म्हणजे हे कोणतरी स्टेटमेंट असू शकतं आणि त्याच्यानंतर वाक्य संपल्यानंतर पूर्ण विराम दिलेला आहे, म्हणजे बाकी कोणत्याही ठिकाणी काही चूक असलेली दिसत नाही. आता या ठिकाणी फक्त आपल्याला 2 पर्याय कन्फ्युजन करता आहेत, एक म्हणजे संयुक्त चिन्ह आणि दुसरं स्वल्पविराम. अर्धविराम किंवा उद्गार चिन्ह या वाक्यामध्ये येत नाही, त्यामुळे त्या पर्यायाचा आपण विचार करायचा नाही. आता संयुक्त चिन्ह कुठे येऊ शकतं? दीनदुबळ्यांची या ठिकाणी संयुक्त चिन्ह येऊ शकतं. मग तो पर्याय बरोबर आहे का? तर तो पर्याय बरोबर नाही. कारण का? तर हे वाक्य वाचताना बघा आपण अशा प्रकारे वाचतो, रमाई या दीनदुबळ्यांच्या आई व बहुजनांची सावली होता. म्हणजे रमाई या शब्दानंतर आपण काय करतो, थोडासा पॉज घेतो, थोडंसं थांबतो आणि अशा प्रकारे आपण ज्यावेळी वाक्य वाचतो त्यावेळी त्या ठिकाणी स्वल्पविराम असणं गरजेचं आहे. रमाई या शब्दानंतर स्वल्पविराम या ठिकाणी देणं आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 स्वल्पविराम हा पर्याय या प्रश्नासाठी अचूक ठरतो. ठीक आहे, अशा प्रकारे पहिलं पान आपलं संपलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल? या ठिकाणी आता आपल्याला वाक्यप्रचारावरती प्रश्न दिलेला आहे आणि तुलनेनं हा प्रश्न सोपा आहे. बघा, ज्यावेळी तुम्हाला कोड्यामध्ये वाक्यप्रचार दिलेला असतो किंवा म्हण दिलेली असते आणि ती ओळखायला सांगितलेली असते किंवा त्याचं 3रं 4थं अक्षर ओळखायला सांगितलेलं असतं, त्यावेळी त्या ठिकाणी मुलांची काय होते, थोडीशी गडबड होते आणि त्या तुलनेनं ओळखण्यापेक्षा हा या ठिकाणी वाक्यात उपयोग करण्याचा वाक्प्रचार हा तुलनेनं सोपा प्रश्न आहे. म्हणजे हा एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देणार आहे. तर बघा वाक्य काय आहे, गावात पोलीस आले ही बातमी टिंबटिंबा गत सगळीकडे पसरली. आता कशासारखी गावात पोलीस आले ही बातमी सगळीकडे पसरलेली आहे, पण ती कशासारखी पसरलेली आहे? तर झेंडू फुटल्यासारखी पसरलेली आहे का, फन्ना उडवणे यासारखी पसरलेली आहे का, दौंडी पिटल्यासारखी पसरलेली आहे का, धीर देणे यासारखी पसरलेली आहे? या ठिकाणी धीर देण्याचा काही प्रश्न येत नाही. ज्याला एखाद्याला खूप दुःख झाला असेल तर त्याला आपण त्या दुःखद प्रसंगी काय करतो, धीर देतो. या ठिकाणी कोणाला काही धीर देण्याची गरज नाही, त्यामुळे धीर देणं हा पर्याय तर या ठिकाणी निघून गेला. आता झेंडू फुटणे हा पर्याय कसा आहे बघा. झेंडू फुटणे हा पर्याय ग्रामीण भाषेत जास्त वापरतात वाक्प्रचार, आणि हा अधिकृत मराठीच्या पुस्तकामध्ये मला तरी कुठं आढळलेला नाहीये. वस्तुतः मी 5वीच्या वर्गाला शिकवत देखील नाही, 6वी 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये तर हा प्रश्न पर्याय मला कुठं दिसलेला नाही. झेंडू फुटणे याचा अर्थ होतो, झेंडू फुटला म्हणजे खूप भयभीत झाला किंवा खूप घाबरला याचा अर्थ असा होतो, आणि तो ग्रामीण भाषेत सर्रास वापरतात आणि ते थोडासा ओंगळवाण्या पद्धतीने वापरतात. त्यामुळं अशा प्रकारचे पर्याय थोडेसे टाळणंच योग्य होतं, परंतु या ठिकाणी दुसरा पर्याय देता आला असता. पण ठीक आहे, दिलेला आहे पर्याय आणि तो त्या ठिकाणी लागू पडत नाही. या ठिकाणी घाबरण्याची गरज, पोलीस आल्यानंतर आपण घाबरतो, परंतु ज्यानं गुन्हा केला नाही
त्याला घाबरायची संपूर्ण गावाचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे की पोलीस आले, ही बातमी सगळीकडे पसरली, म्हणजे संपूर्ण गावात पसरलेली आहे ती, आणि त्याचा त्या ठिकाणी काही संबंध येत नाही. त्यामुळे तो पर्याय आपण टाळायचा आहे. तर या ठिकाणी आपण ज्यांचा उल्लेख आलेला आहे त्यांची नावं या ठिकाणी लिहून घेतलेली आहे, आणि हे जर आपण मोजले तर 1 2 3 4 5 6 आणि 7 जणांचा उल्लेख आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हा पर्याय या ठिकाणी काय आहे, अचूक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? तर याचं उत्तर थेट आलेलं नाही आहे उतार्यामध्ये, पण या उतार्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला. आता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे नेमकं कधी? तर स्वातंत्र्य दिनाच्या जी अगोदरची रात्र असते, त्या अगोदरच्या रात्री. स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या अगोदरची रात्र म्हणजे ती काय असणार आहे? 14 ऑगस्टची रात्र. म्हणजे चित्रांचे जे प्रदर्शन आहे ते 14 ऑगस्टला होणार आहे. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 9 हा थोडासा प्रश्न कसा आहे, तुलनेने थोडासा कठीण वाटतो. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडायचे. आपण जो पूर्णपणे संवाद वाचला त्या उतार्याच्या माध्यमातून, त्याच्याशी रिलेट करणार म्हणजे त्याला जुळणारं विधान जे कोणतं आहे ते या ठिकाणी वाचायचं आहे. तर विधान क्रमांक 1 दिलेलं आहे, एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. आता हे जे विधान आहे हे ह्या पर्यायामध्ये का आलं? तर जे पहिलं चित्र आपण बघितलं, पहिल्यांदा चित्राचं जे कौतुक केलं, त्यामध्ये एक रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचं चित्र हे चाणीनं काढलेलं होतं आणि त्याच्याशी निगडीत हे या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. परंतु हे संपूर्ण संवादाशी जुळणारं वाक्य नाहीये, ते फक्त त्या एका स्टेटमेंट सोबत जुळणारं वाक्य आहे. त्यामुळे पहिला पर्याय जर तुम्ही निवडला असेल तर त्यात तुमची काही चूक म्हणता येणार नाही, परंतु ते अचूक उत्तर असेल. आता दुसरा पर्याय दिलाय, संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. आता हे देखील वाक्य या उतार्यामध्ये कोठेही थेटपणे आलेलं नाही, परंतु संवाद संपता या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे. थांबा, मी तुम्हाला दाखवतो. उतार्यामध्ये आपण बघूया. संवाद संपता बघा या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे, तासाभरात, या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे बघा, तासाभरात ऊन डोक्यावर येईल. आता ह्या स्टेटमेंटशी निगडीत आहे 2 क्रमांकाचं वाक्य. तर तासाभरात ऊन डोक्यावर येतील म्हणजे काय? तर आणखीन एका तासानं ऊन डोक्यावर कधी येतात? तर दुपारी 12 वाजता. आणखीन 1 तासानं काय होईल? 12 वाजतील, म्हणजे तासाभरात ऊन डोक्यावर येतील. मग जे दुसरं वाक्य आहे, संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. संपूर्ण संवादाशी निगडीत असलेले हे वाक्य आहे. पहिलं जे वाक्य होतं ते पर्टिक्युलर एका डायलॉग सोबत होतं, पण संपूर्ण संवादासोबत नव्हतं. म्हणून संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती हे जे वाक्य आहे हे वाक्य संपूर्ण संवादाशी निगडीत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा. आता आपण आपल्या दररोजच्या बोलण्यामध्ये अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो, आणि मग त्या इंग्रजी शब्दाला पर्यायी आपल्या भाषेतले मराठी शब्द मात्र आपल्याला माहिती नसतात. मग त्यावर आधारित या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघूया. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरवले. आता तसं बघितलं तर या वाक्यामध्ये 2 इंग्रजी शब्द आलेले आहेत, 3 इंग्रजी शब्द आलेले आहेत. क्रिकेट आहे, मॅच आहे आणि हायलाइट्स आहे. आता हे वाक्य वाचताना आपण असं नाही विचारतो की बाबा आपण 3 शब्द या एका वाक्यामध्ये इंग्रजीतले वापरतोय, म्हणजे असे अनेक शब्द आपण इंग्रजीतले आपल्या भाषेमध्ये वापर करतोय आणि त्यांना मग पर्यायी शब्द शोधताना आपली काय होते, त्रेधा तिरपीट उडते. आणि म्हणून मग या ठिकाणी अंडरलाईन केलेला जो शब्द आहे, अधोरेखित केलेला जो शब्द आहे तो हायलाइट्स आहे. आता या हायलाइटचा अर्थ असा होतो की क्षणचित्रे. हायलाइट्स म्हणजे क्षणचित्रे, म्हणजे विकेट गेली तो क्षण, त्याच्यानंतर 6 मारला तो क्षण, चौकार मारला तो क्षण, संघ विजय झाला तो क्षण, अशी जी क्षणचित्रे ज्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले जातात त्याला आपण क्षणचित्रे असं म्हणतो. कारण पूर्ण मॅच जर पाहायची असेल आपल्याला तर आपल्याला 3, 4, 5 तासाचा सामन्याच्या प्रकारानुसार वेळ लागू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील लागू शकतो.
तर असं 3-4-5 तास जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण 15-20 मिनिटात मॅचमध्ये मुख्यत्वे करून काय काय घडलं, प्रामुख्याने काय काय घडलं ते शॉर्ट क्लिप्स पाहतो. त्याला आपण क्षणचित्रे असं म्हणतो. तर क्षणचित्रे म्हणजे हायलाइट्स. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा आणि पर्यायातून निवडायची आहे म्हण आपल्याला दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते या अर्थाची म्हण आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. तर बघूया पर्याय काय दिले. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, दुसरा पर्याय इकडे आड तिकडे वीर, तिसरा आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि चौथा आहे दुहेरी बोलाची कवडी मोलाची. आता या ठिकाणी तुम्हाला असं वाटू शकतं की दोन्ही घरचा पाहुणा उपाशी किंवा इकडे आड तिकडे वीर थोडेसे कन्फ्युजन पर्याय आहेत, परंतु या ठिकाणी कन्फ्युज होण्याची काही गरज नाही. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणजे काय असतं, दोन्हीकडे तो निमंत्रित असतो, परंतु यांना वाटतं तिकडे जेवला असेल, त्यांना ती वाटतं इकडे जेवला असेल आणि त्यामुळे काय होतं, उपाशी राहतात. म्हणजे सर्व काही आपल्याकडे असून सुद्धा प्रत्यक्ष आपल्याला कोणत्याही गोष्टीचा लाभ न होणं, अशा प्रकारे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. इकडे आड तिकडे वीर, दोन्हीकडून संकटाची परिस्थिती असणे याचा आपल्याला अर्थ माहित आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणजे दोन्ही बाजूमध्ये कोणताही फरक नसणे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, परंतु दुहेरी बोलाची कवडी मोलाची. या ठिकाणची कवडी मोलाची आहे. कवडी मोलाची म्हणजे किमतीची असं तुम्हाला वाटू शकतं, पण कवडी मोल हा शब्द शून्य किंमत या अर्थाने वापरला जातो. कवडी मोल आहे म्हणजे किंमत आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं काहीतरी मोल आहे म्हणजे त्याची काहीतरी किंमत आहे, म्हणजे जास्त किंमत आहे असं वाटू शकतं, पण कवडी मोल या शब्दाचा अर्थ आहे शून्य किंमत किंवा काहीच किंमत नसणे. म्हणून दोन्हीकडून बोलणाऱ्या व्यक्तीला कवडी मोल असतं ते बोलणं त्याचं, म्हणजे त्याच्या बोलण्याला काहीच कोणती बाजू ही किंमत देत नसते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चौथा पर्याय बरोबर आहे. थोडासा अधिकचा जर तुमचा सराव असेल म्हणीचा वाक्प्रचाराचा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजसहजी येऊ शकतं, किंवा मग जर सराव नसेल तर मात्र हा प्रश्न तुम्हाला कठीण वाटू शकतो. आणि हीच जे आहे या स्कॉलरशिप या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भेद दर्शक जी आहे ती प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. विद्यार्थ्यांमध्ये तुलना करता येईल अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे. फार कठीण नाही आणि तितकीशी सोपी नाही. या प्रश्नपत्रिकेची अचूक उत्तर देण्यासाठी आपल्याला मात्र अभ्यास असणं आवश्यक आहे. खरंच या प्रश्नपत्रिकेबद्दल परीक्षा परिषदेचं पुन्हा पुन्हा कौतुक करावं असं वाटतंय. खूप चांगली प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्यासाठी आणली आहे. पुढचा आहे बघा, पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. पाण्याचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय वर्षाव आहे, दुसरा तुषार आहे, तिसरा अंबू आहे आणि चौथा मेदिनी आहे. तर आपल्याला माहित असेल अंबुज म्हणजे कमळ असतं. अंबुज म्हणजे काय असतं, कमळ असतं. अंबुज किंवा नीरज हे जे समानार्थी शब्द आहेत हे कमळासाठी आहे, कमळासाठी. आणि अंबुज म्हणजे काय तर पाण्यात उगवणारे, पाण्यात उगवणारे, म्हणून मग पाण्यात उगवणारे, म्हणून मग पाण्यासाठी अंबू हा पर्यायी शब्द काय आहे, समानार्थी शब्द अचूक आहे. अंबू हा पाण्यासाठी समान. आपल्याला फार तर नीर, जल, उदक यासारखे शब्द माहीत असतात, परंतु अंबू हा शब्द आपल्याला थोडासा नवीन वाटू शकतो. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय होते. तर दोन महत्त्वाचे संत आहेत महाराष्ट्रातले, गाडगेबाबा, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि यांची नावं बहुतेक परीक्षेमध्ये विचारण्यात येतात, कारण त्यांच्या नावावरून त्यांच्या मूळ नावाचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळं या दोन संतांची नावं आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे जर आपण शाळेतील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर. तुकडोजी महाराजांचं नाव आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट. माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट. आणि आजचा जो दिवस आहे तो संत गाडगेबाबांच्या जयंतीचा दिवस आहे. आपण सकाळी साजरा केला आणि त्यांचं जे मूळ नाव आहे, पूर्ण नाव ते डेबूजी झिंगराजी जानोरकर आहे. अशा पद्धतीने दोन्ही संतांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आता या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे प्राणी आणि त्यांची पिल्ले यांची अचूक जोड्या आपल्याला पर्याय निवडायचा. अचूक जोडी असलेला पर्याय म्हणजे चुकीची जोडी निवडायची नाही, आपल्याला योग्य प्रकारे लावलेल्या जोड्या असतील तो पर्याय निवडायचा आहे. पहिल्या
रकान्यात दिलेले आहे आपल्याला म्हैस, गाढव, हत्ती, हरिण. दुसऱ्या रकान्यात आहे पिल्लू, शावक, रेडकू आणि शिंगरू. आता या पर्यायामध्ये थोडंसं आपल्याला कन्फ्युजन या ठिकाणी होतं की पर्याय क्रमांक 2 जो आहे ब रकान्यातला तो आहे शावक आणि 4 जो आहे तो आहे शिंगरू. आता दुसरा जो पर्याय आहे शावक, तो शावक हा जो पर्याय तो आपण सिंहाच्या पिल्लासाठी वापरतो. सिंहाचं शावक असतं, वाघाचा बछडा असतो हे आपल्याला माहित आहे, पण शावक जे आहे ते सिंहाचं असतं. आणि शिंगरू जे आहे ते आपण जनरली घोड्यासाठी वापरतो. घोड्याचं पिल्लू त्याला आपण शिंगरू असं म्हणतो. बरोबर, त्यामुळे यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होते. परंतु पर्याय क्रमांक 1 जो आहे म्हैस अ रकान्यातला म्हैस जो पर्याय त्याला रेडकू म्हणजे अ ला 3 ही जोडी काय आहे फिक्स आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कन्फ्युजन वाटतील किंवा जे थोडंसं कठीण वाटेल त्यासाठी आपल्याला ही जी मेथड आहे ती मेथड वापरणं अतिशय आवश्यक आहे. कारण परीक्षेत आलेले सर्वच्या सर्व प्रश्न 100% अचूकपणे आपल्याला माहीत असतील असं नाही. मग ज्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होईल त्या ठिकाणी आपल्याला ही मेथड जी आहे, हा जो प्रश्न सोडवण्याचा प्रकार आहे तो वापरणं आवश्यक असतं. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अगदी 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेपासून MPSC पर्यंत सगळेजण हा पर्याय वापरतात. त्यामध्ये चुकीचं असं काही नाही. उलट त्यातून आपलं कन्फ्युजन कमी होऊन अचूकता वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हैससाठी रेडकू हा जो पर्याय तो फिक्स आहे. म्हणजे अ ला 3 जर असेल तर तिसरा आणि चौथा पर्याय हे काय होतात, आपोआपच रद्द होतात. तिसरा आणि चौथा पर्यायाचा विचार करण्याची गरज आपल्याला नाही. कारण तिसऱ्या पर्यायात अ ला 2 दिलेले आहे, चौथ्या पर्यायात अ ला 4 दिले आहे. त्यामुळे हे 2 पर्याय रद्द झाले. आता पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये अ ला 3 दोन्ही ठिकाणी दिले आहे, पण ब ला 1 आणि 4 हे 2 वेगळे या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. ड ला 2 दोन्हीकडे आहे. म्हणजे अ आणि ड हे दोन्ही सारखे आहेत. ब आणि क मध्ये मात्र त्यांनी थोडंसं दोन्ही पर्यायामध्ये उलटसुलट पर्याय दिले. आता ब साठी दिलेलं आहे बघा, ब गाढव आहे आणि गाढवाला तिसऱ्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे, पहिली जोडी दिली आहे गाढवाचं पिल्लू. तर गाढवाचं पिल्लू असत नाही, गाढवाचं पिल्लू असत नाही. किंवा मग आपण दुसरा देखील पर्याय चेक करून बघूया. ब ला 1 दिलाय, दुसरा क ला 4 दिलेला आहे. क आहे हत्ती आणि हत्तीला शिंगरूची जोडी दिलेली आहे. हत्तीला काय दिलेली आहे, शिंगरूची जोडी दिलेली आहे. तर हत्तीला शिंगरूचा पर्याय देखील या ठिकाणी चालत नाही. तर हत्तीचं काय असतं, हत्तीचं असतं पिल्लू, हत्तीचं असतं पिल्लू. आणि गाढव जो आहे तो साधारणतः घोड्याच्या प्रजातीमधलाच प्राणी असल्यामुळे गाढवासाठी शिंगरू हा पर्याय आपण वापरू शकतो. म्हणजे ब चा 4 जो पर्याय आहे तो आपण योग्य ठरवू शकतो आणि क चा जो आहे तो एक पर्याय योग्य ठरवू शकतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या पद्धतीचा वापर करून आपलं कन्फ्युजन थोडंसं कमी करू शकतो. चला पुढचा प्रश्न आहे, हा मात्र फॅक्टवर आधारित प्रश्न आहे. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? फॅक्टवर आधारित प्रश्न आहे आणि याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा या ठिकाणी कोणताही पर्याय आपल्याला वापरता येत नाही. आणि सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला आणि मला वाटतं तो 1956 या साली देण्यात आला, भारतीय प्रजासत्ताकानंतर. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 5 सप्टेंबर आपण त्यांचा जन्मदिन जो आहे तो शिक्षक दिन म्हणून देखील साजरा करतो. पुढचा प्रश्न पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी अधोरेखित शब्द केलेला आहे अब्ज. अब्ज हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि वाक्य काय दिलेलं आहे, अब्जावधी फुलामध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. अब्जावधी फुलं होती आणि त्यामध्ये ते एक अब्ज खुलून दिसत होते. आता अब्जावधी फुलामध्ये ते एक अब्ज, अब्ज आपण एक संख्या देखील म्हणतो की बाबा एक अब्ज, अशा पद्धतीने त्याचा संख्यावाचक देखील उल्लेख करतो. परंतु या वाक्यामध्ये त्याचा उल्लेख संख्यावाचक आलेला नसून खुलून दिसणारं काहीतरी आहे, खुलून दिसणारं काहीतरी आहे. म्हणजे खुलून दिसणारं काय असतं तर कमळ असतं. अब्जावधी फुलांमध्ये म्हणजे अब्जावधी फुलांमध्ये ते एक कमळ काय करत होतं, खुलून दिसत होतं. बरोबर ना, ब्रह्मकमळ असं पहा आपण काय करतो आवर्जून ते पाहण्यासाठी जातो. म्हणजे अब्ज याचा अर्थ कमळ असा देखील आहे. त्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा योग्य अर्थ कमळ असा आहे. तो पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिलाय, खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता? वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला या ठिकाणी लावायचे. तर या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिले आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर. तसं काही कठीण प्रश्न नाहीये, सहज आपल्याला सुटणारा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण कसर, कृत्रिम, कासरा, काळजी या ठिकाणी क्रू जे आहे क नंतर तुम्हाला वाटू शकतं काय येऊ शकतं, परंतु
नाही, पर्याय क्रमांक 1 नाही, सॉरी. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणं अपेक्षित आहे. कारण कृत्रिम या कला जो रूज जोडलेला आहे, या कला जो रूज जोडलेला आहे तो स्वरांमधला आहे, स्वर जोडलेला आहे. त्यामुळे हे क हे जे आहे ते या क च्या अगोदर येते. दुसऱ्या कसरमध्ये जे क आहे त्याच्या अगोदर नाही. कारण इथं जरी योग्य असेल तर काळजी हे इथं जुळत नाही. थांबा 1 मिनिट. म्हणजे पर्याय क्रमांक 1च, पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? तर दान धर्म, दुसरा आहे फौजफाटा, तिसरा आहे हेळसांड आणि धनधान्य. आता जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. दान धर्म या शब्दामध्ये दान आणि धर्म, दान अधिक धर्म हे दोन शब्द या ठिकाणी दोन स्वतंत्र अर्थ असणारे शब्द, दोन स्वतंत्र अर्थ असणारे, दानला वेगळा अर्थ आहे, धर्माला वेगळा अर्थ आहे. दोन स्वतंत्र असणारे शब्द, अर्थ असणारे शब्द ज्यावेळी एकत्र जोडले जातील त्यावेळी तो काय होतो, जोड शब्द तयार होतो. दान धर्म दोन स्वतंत्र शब्द आहेत, त्यांना वेगवेगळे अर्थ आहेत. फौजफाटा, फौज आणि फाटा हे दोन वेगवेगळे शब्द या ठिकाणी जोडलेले आहेत. फौज हा देखील एक वेगळा शब्द आहे, फाटा हा देखील एक वेगळा शब्द आहे आणि ते दोन शब्द एकत्र जोडलेले आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. तिसरा आहे हेळसांड, हेळसांड. तर याची जर आपण याच्याप्रमाणे फोड करण्याचा प्रयत्न केला तर हेळ आणि सांड, हेळ आणि सांड. आता सांड ठीक आहे, आपण म्हणू शकतो की बाबा बैल जो असेल त्या बैलाला सांड देखील काही ठिकाणी म्हटलं जातं, म्हणजे सांड या शब्दाचा अर्थ बैल असा होऊ शकतो. परंतु हेळ या शब्दाचा कोणताही अर्थ निघत नाही. खेळ या शब्दाचा कोणताही अर्थ मात्र निघत नाही. खेळला काही अर्थ नाही. म्हणजे हेळ सांड हा संपूर्ण जो शब्द आहे तो जोडलेला नसून तो एकच मूळ शब्द आहे. मूळ शब्द एकच जो आहे तो मूळ शब्द आहे. तो शब्द दोन शब्द एकत्र आणून जोडलेले नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा जोड शब्द नसलेला पर्याय या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. पुढे पहा. पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आता या ठिकाणी एक शब्दसमूह अधोरेखित केलेला आहे, आपण वाचूया काय आहे तो. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर शोभिवंत, या ठिकाणी लहानसे सुंदर शोभिवंतला अधोरेखित केलेलं आहे. असे घर बांधले. आता लहानसे सुंदर शोभिवंत असे घर बांधलेलं आहे त्यानं आणि त्याला अधोरेखित केलेलं आहे. तर बघूया, लहानसे सुंदर शोभिवंत म्हणजे महागडे होते का? नाही. लहानसे सुंदर शोभिवंत म्हणजे महागडे ठरत नाही, ते कदाचित स्वस्तात देखील असू शकते. दुसरा आहे बघा राजवाडा. तर राजवाडा काही लहानसा असत नाही, त्यामुळे ह्या देखील पर्याय आपल्याला योग्य ठरत नाही. तिसरा आहे टुमदार. तर टुमदार बंगला बांधतो आपण. टुमदार आपला बंगला कसा असतो? टुमदार. टुमदार म्हणजे काय असतो? तर लहानसा सुंदर आणि शोभिवंत असतो. तर टुमदार हे काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चौथा पर्याय जो आहे तो ऐसपैस. ऐसपैस नाही, आपल्याला या ठिकाणी लहानसे सांगितलेले आहे, त्यामुळे ऐसपैस हा पर्याय आपल्याला निवडता येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 टुमदार हे या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 20 ते 22 काय दिले आहे? खालील बातमी काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून आपल्याला काय करायचे आहेत? निवडायचे आहे. बातमी दिलेली आहे पुणे तारीख 21. आता ही बातमी आपल्याला अशाच पद्धतीने वाचायची आहे बरं. पुणे तारीख 21 असं आपल्याला घाई गडबडीत वाचायचं नाही. जी बातमी दिलेली आहे त्या बातमीतल्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक विरामचिन्हाचा अर्थ आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घेतला तरच त्यावर आधारित आपल्याला उत्तर पटपट देता येते. म्हणून बघा, पुणे तारीख 21 गिरिदर्शन या संस्थेने आयोजित केलेल्या किल्ले पर्यटन या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील बालभवन मधील 25 विद्यार्थी गुरुवार दिनांक 18 रोजी पुण्यात आलेले होते. आपल्याला काय कळतंय? 25 विद्यार्थी आहेत, 25 विद्यार्थी आहेत आणि 18 रोजी दिनांक 18 रोजी ते कुठे होते? पुणे या ठिकाणी होते, पुण्यात आलेले होते. उपक्रमाची सुरुवात सज्जनगडापासून झाली. सज्जनगडापासून उपक्रमाची सुरुवात झाली. जवळच असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देऊन सर्वजण त्याच रात्री पुणे येथे मुक्कामी आले. पुढचे 3 दिवस त्यांनी तोरणा, राजगड, पुरंदर, सिंहगड अर्थात कोंढाणा या किल्ल्यांना भेटी दिल्या. पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे यांनी सर्व विद्यार्थी, 10 स्वयंसेवक आणि बालभवनचे सर्वेसर्वा श्रीरंग पाटील या सर्वांचे यथोचित आदरातिथ्य केले. या संपूर्ण उपक्रमाचा भार बालभवन या संस्थेने उचलला. उपक्रमाची सांगता सिंहगडावर काल संध्याकाळी 5 वाजता करून ते सर्वजण तेथूनच साताऱ्याकडे
रवाना झाले. अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे बघा. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? आता जितक्या किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत त्या किल्ल्यांची आपल्याला संख्या मोजायची आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काढताना तुम्ही फक्त किल्ल्यांची नावं मोजू शकता, परंतु या ठिकाणी देखील एक थोडासा ट्विस्ट दिलेला आहे आणि तो ट्विस्ट असा आहे, उपक्रमाची सुरुवात सज्जनगडापासून झाली. म्हणजे सर्वप्रथम त्यांनी काय केलं आहे, सज्जनगडाला भेट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला सज्जनगड हा देखील त्यामध्ये इन्क्लूड करावा लागेल. म्हणजे सज्जनगड हा एक पहिला किल्ला झालाय. त्याच्यानंतर अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देऊन, म्हणजे त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं नाही की या सज्जनगडाला भेट दिली, त्यांनी काय सांगितलेलं आहे, सज्जनगडाला भेट दिली असं न म्हणता उपक्रमाची सुरुवात सज्जनगडापासून केली. या ठिकाणी थोडासा ट्विस्ट निर्माण केलेला आहे, तर तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे सज्जनगडाला देखील त्यांनी भेट दिलेली आहे. त्याच्यानंतर अजिंक्यताराला भेट दिलेली आहे, 2 झाले. तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड हे 4 असे पद्धतीने 6 किल्ले, 6 किल्ल्यांना त्यांनी भेट दिलेली आहे. आणि सिंहगड अर्थात कोंढाणा पण पुढे म्हटलेलं आहे. या ठिकाणी देखील थोडासा ट्विस्ट आहे आणि तो तुम्हाला सर्वांना माहित असेल, सिंहगडाचं नाव कोंढाणा देखील आहे. दोन्ही किल्ले, 2 किल्ल्यांचा जरी 2 नावांचा जरी उल्लेख असला तर किल्ला मात्र एकच आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. या किल्ल्यांना भेट दिल्या म्हणजे एकूण या ठिकाणी काय केलेलं आहे, 6 किल्ल्यांना भेट दिलेल्या आहे. एक सज्जनगड, त्यानंतर अजिंक्यतारा, तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड किंवा कोंढाणा अशा पद्धतीने एकूण 6 किल्ल्यांना भेटी दिलेल्या आपल्याला दिसून येतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे कोण आहे? आता या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला, पुण्यातील नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर आहे, त्यामुळे या ठिकाणी काही कन्फ्युजन होण्याची आवश्यकता नाही. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, नामवंत उद्योगपती श्री विकास नगरे. पुढचा प्रश्न आहे बघा, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? आणि अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, बातमीच्या किंवा उतार्याच्या शेवटचे जे प्रश्न असतात ते खरं तर काय करतात, विद्यार्थ्यांमध्ये हुशार विद्यार्थी आणि थोडासा कमी अभ्यास करणारे विद्यार्थी यामध्ये फरक करण्याचं काम करत असतात आणि त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली या प्रश्नाचं थेट उत्तर आपल्याला या उत्तरामध्ये मिळत नाही. परंतु बघा, आपण जर या उत्तराचं काळजीपूर्वक वाचन केलं असेल तर बातमी कधीची आहे, तर बातमी आहे 21 तारखेची. 21 तारखेची बातमी 21 तारखेची आहे. आणि या ठिकाणी काय म्हटलंय बघा, उपक्रमाची सांगता काल संध्याकाळी 5 वाजता झालेली आहे. म्हणजे उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झालेली आहे, काल संध्याकाळी 5 वाजता. काल संध्याकाळी 5 वाजता म्हणजे 20 तारखेला 5 वाजता. 20 तारीख आता वाजण्याची काय आपल्याला आवश्यकता नाही, पण 20 तारखेला जरी एवढा आपण निश्चित करू शकतो. पण तरी देखील या 2 मुद्दे विचारात घेतले तरी देखील या प्रश्नाचं उत्तर निघत नाही, कारण या ठिकाणी तारीख नाही तर वार विचारलेला आहे. वार म्हणजे बघा या ठिकाणी तुमचा कस लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही बातमीची तारीख लक्षात घेणं आवश्यक होतं. त्याच्यानंतर उपक्रमाची सांगता काल संध्याकाळी म्हणजे ज्या दिवशी बातमी दिली त्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी हे देखील लक्षात घेणं गरजेचं होतं. आणि हे एवढं लक्षात घेऊन सुद्धा या प्रश्नाचं उत्तर निघत नाही, कारण हे पुण्यात कधी आले होते, 18 तारखेला आले. कधी आले होते, 18 तारखेला आले होते. आणि त्या दिवशी वार कोणता होता, गुरुवार होता. गुरुवार म्हणजे 18 तारखेला कोणता वार होता, तर 18 तारखेला वार होता गुरुवार. 18 तारखेला होता गुरुवार. आणि आपण उपक्रमाची सांगता कधी केली आहे, 20 तारखेला केलेली आहे. 20 तारखेला. आणि ही बातमी आल्याची तारीख आहे ती 21 तारीख आहे. 21 तारीख ही बातमीची तारीख आहे आणि ही 20 तारीख आहे ती उपक्रमाची सांगता केल्याची तारीख आहे. उपक्रमाची सांगता केल्याची तारीख. आणि आपला तोच प्रश्न विचारला, सांगता कोणत्या वारी झाली असेल, तर 18 तारखेला गुरुवार असेल, मग 19 तारखेला असेल शुक्रवार. 19 तारखेला कोणता वार असणार आहे, शुक्रवार. आणि सांगता झाल्याचा जो दिवस आहे तो म्हणजे 20 तारीख आणि ह्या 20 तारखेला असणार आहे शनिवार. 20 तारखेला कोणता वार असणार आहे, शनिवार. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. इतका बुद्धीचा कस लावल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. म्हणजे खरंच पुन्हा एकदा परीक्षा परिषदेचं माझ्या वतीनं अभिनंदन. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढे दिलेली आहे कविता 23 ते 25 प्रश्नावरती कवितेवरती आधारित प्रश्न आहेत. आणि हे देखील प्रश्न थोडेसे कस लावणारे आहेतच. बघूया नेमके काय आहेत ते. किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते आलांतरी, खोल नदीतून कापीत पाणी मत्स्य धावतो चौक बाजूने, घारच तवा फिरते योजने, उभे उभे त्याच परी, रविकर रंजित मेघामधून स्वच्छ चांदण्यामध्ये पोहणे, घुमघुम नादे दिशा घुमवणे,
प्रवास करी हे जगावरी, पहा जाऊनी विमानातून, दिसेल शोभा अपूर्व वरुणी, डोंगर राणे ओघळ तटेनी, आणि कुठे सागर लहरी. बघा, बरेच समानार्थी शब्द वापरलेले आहेत आणि त्या शब्दांचा आपल्याला परिचय असणं आवश्यक आहे. पहिला प्रश्न काय दिलाय बघूया. विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही. आता कोणती गोष्ट दिसणार नाही या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्षात येईल, पहा जाऊन विमानातून काय काय दिसेल, शोभा अपूर्व वरुणी, डोंगर राणे ओघळ तटेनी, आणि कुठे सागर लहरी. तर डोंगर दिसणार आहेत, त्याच्यानंतर सागर लहरी पण दिसणार आहेत, त्याच्यानंतर काय दिसणार आहे, नदी यात कुठे आले का, नदी यात कुठे आलेली नाही, पण नदीचा जो समानार्थी शब्द आहे, नदीचा समानार्थी शब्द जो आहे तो आलेला आहे आणि तो आहे तटिनी. तो आहे तटिनी. अशा पद्धतीने तुम्हाला शब्द माहित असला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूक निघेल. म्हणजे या ठिकाणी तटिनी म्हणजे नदी सुद्धा दिसणार आहे. आणि न दिसणारी जी गोष्ट आहे ती कोणती आहे, ती दिलेली आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, वरुण. वरुण म्हणजे पाऊस, तो मात्र दिसणार नाही किंवा कवितेत त्याचा उल्लेख आलेला नाही. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघूया आपण. खालीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही. तर कवितेत ज्या विधानाचं वर्णन आलेलं नाही ते विधान आपल्याला निवडायचं. बघा, पहिलं विधान आहे, विमान पांढऱ्या शुभ्र ढगामधून प्रवास करते. आता विमान कुठून प्रवास करते या ठिकाणी दिलेलं आहे, विमान फिरते अधांतरी. अधांतरी फिरते पण पांढऱ्या शुभ्र ढगात फिरते की नाही हे काही सांगितलेलं नाही. खोल नदीतून कापित पाणी, जसं खोल नदीतून पाणी कापित मासा धावतो, मत्स्य धावतो चहूबाजूने, अशा पद्धतीने ते अधांतरी फिरत आहे असं या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, विमान दिसतात दिशा घुमघुम आवाज करू लागतात. म्हणजे हे देखील वर्णन या ठिकाणी आलेलं आहे बघा. घुमघुम नादे दिशा घुमवणे, म्हणजे दिशा घुमघुम करतात हे वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आवाज चहूबाजूने करते. म्हणजे या ठिकाणी वर्णन आलेले मत्स्य धावतो चहूबाजूने, आणि विमान गगनात विहार करणाऱ्या घारेप्रमाणे फिरते हे देखील वर्णन आलेलं आहे, घाराचं तवा फिरते. मग वर्णन आलेलं नाही ते कुणाचं, तर हे वर्णन आलेलं नाही बघा. विमान पांढऱ्या शुभ्र ढगामधून प्रवास करते. आता हे आपल्याला असं वाटतं की हा बाबा विमान पांढऱ्या शुभ्र ढगातूनच जाते, मग कुठनं जाते, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे असं आपल्याला 100% वाटतं. 100% वाटतं. लहान मुलांना, 5वीच्या मुलांना, काय 8वीच्या किंवा 10वीच्या मुलांना देखील ते वाटतं. परंतु ह्या वाक्याचा उल्लेख मात्र कवितेमध्ये आलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर आहे. पुढे बघा, आता हा प्रश्न थोडासा, कोणत्या शब्दाचा, पुढील कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे. समान अर्थाचा शब्द कवितेत आलेला आहे असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 4 शब्द दिले आहेत. तर माता, माता म्हणजे आई, जननी असं आपण तिला म्हणतो. तर अशा प्रकारचा कोणताही शब्द कवितेमध्ये आलेला नाही. दुसरं विहग, ख विहग म्हणजे पक्षी, अशा पद्धतीचा अर्थ आपल्याला माहित आहे आणि तो देखील या कवितेमध्ये कुठेही दिसत नाही. कारण या ठिकाणी पक्षाचा उल्लेख आलेला आहे घार, पण तो पक्षी म्हणून आलेला आहे, तर थेट ते नाव आलेलं आहे, घार हे नाव आलेलं आहे. विहग किंवा पक्षी या अर्थाचा शब्द काही कवितेमध्ये या ठिकाणी दिसत नाही. पुढे बघा, अवनी. अवनी म्हणजे जमीन किंवा धरणी आपण ज्याला म्हणतो. तर धरणी या अर्थाचा देखील शब्द, खोल नदीतून कापित पाणी, मत्स्य धावतो चहूबाजूने घालायचं किंवा फिरते गगनी. गगनी म्हणजे आकाशात, गगन आलेला आहे. पण धरणी हुवे हुवे त्याचपरी रवी करून देतात. आता हा शब्द थोडासा मोठा आहे त्यामुळे तुम्हाला याचं काहीतरी वेगळं वाटू शकतं. पण बघा, रवी म्हणजे सूर्य. रवी म्हणजे कोण असतो, तर सूर्य. त्याच्यानंतर कर, कर म्हणजे काय असतात, हात. आणि रंजित, अशा पद्धतीने हा शब्द बनलेला आहे. रविकर रंजित, मेघामधून, म्हणजे सूर्याची जी किरण मेघामधून येत आहेत त्या पद्धतीनं. त्यामुळे याचा देखील अर्थ काही याचा देखील अर्थ काही जमिनीसारखा किंवा माता अवनीसारखा किंवा विहग सौंदर्यासारखा होत नाही. त्यामुळे हा देखील शब्द बाद होतो. त्याच्यानंतर अवनी, अवनी म्हणजे जमीन. आता आपण शोधतोय, अवनीचा देखील या ठिकाणी कुठे उल्लेख आलेला नाही किंवा त्याचा समानार्थी शब्द देखील आलेला नाही. आणि सौंदर्य, तर सौंदर्य बघा, सौंदर्य जो शब्द आहे, सौंदर्य म्हणजे काय, तर शोभा, सुंदरता, सुंदरता किंवा शोभा. तर याचा अर्थ या ठिकाणी, या अर्थाचा शब्द दिसेल शोभा अपूर्व वरुणी, अशा पद्धतीचा या ठिकाणी शब्द आलेला
आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण मराठीच्या प्रश्नाचं विश्लेषण केलं. तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकाल, पाहाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुढच्या सेशनमध्ये आपण गणिताच्या प्रश्नपत्रिकेचे देखील विश्लेषण घेऊन येणार आहोत आणि त्यानंतर 8वीच्या प्रश्नपत्रिकेचे देखील विश्लेषण घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर पुढच्या वर्षीसाठी इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मी प्रत्येक घटकनिहाय आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे शिक्षणात्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वांनी आपण त्या चॅनलला भेट द्यावी. शिक्षणयात्री SHIKSHANYATREE अशा पद्धतीचं स्पेलिंग आहे. त्या चॅनलला भेट द्यावी आणि त्यावरती अगोदरचेही काही व्हिडिओ आहेत, परंतु वेळ फारसा नसल्याकारणाने मध्यंतरी थोडंसं ब्रेक दिला होता त्याला आणि यावर्षी पुन्हा एकदा ते आपण सुरू करत आहोत. तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.